करू द्या, काय हरकत नाही. जे लोक संविधान खतम करू इच्छित आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये असं या मताचं आम्ही आहोत. आणि वंचित बहुजन आघाडीला पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानंच वागवलं, त्याच्यामध्ये फार हे सगळ्यांना माहिती आहे. आणि बंद दाराआडच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही समाज माध्यमांवर. अकोल्यासह 3 जागा हा प्रस्ताव होता. संजय राऊत आल्यामुळे आघाडीत बिघाडचं आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की 3 जागांचा प्रस्ताव दिला, त्यापुढे कुठला प्रस्ताव दिला गेला नाही. पुढे आणि जोपर्यंत सुभाष आमचे दरवाजे चर्चेसाठी अजूनही खुले आहेत. जोपर्यंत सुभाष देसाई या चर्चेत होते तोपर्यंत सकारात्मक संजय राऊत आल्यामुळे मला माहीत नाही. ही महाविकास आघाडीची चर्चा होती, त्यात शरद पवार होते, स्वतः उद्धव ठाकरे होते, मी कुठेच नव्हतो. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले असे प्रमुख लोक चर्चा करत होते ना. पण ठीक आहे, त्याने एक भूमिका मांडली आहे. आणि वंचित बहुजन आघाडीला पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानंच वागवलं, त्याच्यामध्ये फार हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना प्रस्ताव जो होता तो 4 जागांचाच होता. आणि बंद दाराआडच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही समाज माध्यमांवर. अकोल्यासह 3 जागा हा प्रस्ताव होता. त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही द्यायला तयार होतो. रामटेक ही आमची सिटिंग सीट आहे, आम्ही तोही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता. काँग्रेस पक्षाकडून एक चांगली जागा देण्यात येत होती. त्याच्यामुळे चर्चा चांगल्या वातावरणात होत्या. एका बैठकीला सुद्धा उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर हजर होते. 4 सीझनचे आपल्याला माहीत असेल, शरद पवार साहेब हजर होते. चर्चा माझी आणि त्यांच्यात होत नव्हती, चर्चा महाविकास आघाडीत होत होती. ते म्हणतात की तुम्ही खोटं बोलताय, म्हणजे कालचं ट्विट आणि आजची पत्रकार परिषद काय खोटं बोलताय? मला असं म्हणतात की एक तर जागांचा प्रस्ताव आणि दुसरं म्हणजे ते आता थेट भाजप विरोधी 3री आघाडी, त्याचं कदाचित नेतृत्व ते करू शकतात. करू द्या, काय हरकत नाही. जे लोक संविधान खतम करू इच्छित आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये असं या मताचं आम्ही आहोत. आणि 4 जागांचा प्रस्ताव होता. आमची चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होत होती किंवा झाली. आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आधी प्रिय आहेत. वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर असायलाच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. खोटं काय आहे याच्यामध्ये? खोटं काहीच नाही आहे. नक्कीच चिंता आमची वाढेल की नाही मला माहीत नाही, पण या देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे. या देशात लोकशाही आणि संविधान यांच्या विरुद्ध जे भूमिका घेत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही. मला वाटतं 3 तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे 12 वाजता. आणि त्यातले सगळे प्रमुख नेते माननीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेसचे नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती तुम्हाला तिकडे मिळतील. तुमच्याकडनं पण त्या जागेबद्दल बोललं जात नाही, कशाला बोलायचं? पण ते बोलताना असं बोलतायत की आम्हाला जो प्रस्ताव दिला त्यातील 2 जागा या विजयी होतील, मात्र बाकीच्या ज्या जागा आहेत ह्या ते महाविकास आघाडी पण जिंकू शकत नाही किंवा आम्ही पण जिंकू शकत नाही. आम्हाला असं वाटत नाही. आम्हाला 48 जागाचा आत्मविश्वास आहे महाविकास आघाडी म्हणून. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 48 जागा लढू आणि आम्ही जिंकण्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. 5 जागांवर आणि काँग्रेस नेत्यांचा हिरवा कंदील आहे या सगळ्या गोष्टीला. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य आणि उत्तर त्यांनी जाहीर करू द्या. मग उत्तर प्रदेश, बिहार
बरं का. संपूर्ण महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्याच्यावरती पण अशा लढती करायच्या का? मला वाटत नाही. काँग्रेस हा एक मॅच्युअर्ड समंजस राजकीय पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढतीत काय होतं सगळ्यांना माहिती आहे. मैत्रीपूर्ण लढत ही आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते. नाही, पण सांगलीमध्ये राऊतसाहेब, उद्धव ठाकरे, शरद पवार दिल्लीत त्यावेळेस काँग्रेसचे नेते राऊत अजूनही नाराजी आहे काँग्रेसमध्ये. अजिबात नाही. राऊतसाहेब, उद्धव ठाकरे, शरद पवार रविवारी दिल्लीत आहेत. त्यावेळेस काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे, शरद पवार अशी काही चर्चा होऊ शकते का या 5 जागांसंदर्भात? रविवारी आम्हाला दिल्लीत पोहोचू द्या, मग पाहू ना. जागांवर चर्चा होणार नाही. करू द्या ना. लोकशाही आहे. जी लोकशाही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. अजून नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर टीका केल्याबद्दल लोक तुरुंगात टाकतात. माझ्यावर टीका केल्याबद्दल तुरुंगात टाकायचा प्रश्न येत नाही कोणाला. कोणावर तरी खापर फोडायचं असतं तर फोडू द्या. राऊतसाहेब, एक मराठीतला प्रश्न आहे की अभिनेते गोविंदा यांनी केला आहे, त्याबद्दल काय तुम्हाला काय वाटतं? मला काहीच वाटत नाही. मगाशीच मी वाचत होतो राम नाईक यांचं एक स्टेटमेंट की मागे ते एकदा निवडणूक लढले होते आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी कोणाची मदत घेतली होती अंडरवर्ल्डमध्ये, याचा खुलासा केंद्रीय मंत्री असलेल्या, राज्यपालपद भोगलेल्या एका सन्माननीय व्यक्तीने केला. तेच गोविंदा आहे. आता भारतीय जनता पक्षाची भूमिका मला समजून घेतली पाहिजे की त्यांच्या एका नेत्यानं ज्याच्यावर आरोप केला तो तुमच्या मित्र पक्षातून जे निवडणूक लढणार असेल तर तुमची भूमिका काय? का राम नाईक खोटे बोलत होते? तिकिटाच्या अपेक्षेने ते आलेले नाही. मला माहिती. त्यांना राजकारणात काम करायचं. करू द्या ना. लोकशाही आहे. स्टार प्रचारक आहेत असं ते म्हणतात. स्टार हो, बघूया. नाही, उमेदवार आधी एखाद्या सिनेमाच्या पडद्यावर त्याने काम करावं. बरेच दिवस त्यांनी काम केलेलं नाही या स्टार म्हणून. उमेदवार मिळत नसल्यामुळे अशी कलाकारांना मला माहिती. चला. संजय